नमस्कार मित्रांनो, आपला अजून एका व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर विषय असा आहे, की एक पल्सर गाडी घेऊन एक आपलं कस्टमर फोर व्हीलरमध्ये टाकून आणलेले होते. तर त्यांचं गाडी भरपूर दिवस म्हणजे कमीत कमी 1-2 महिने गाडी बंद असे. अशी कंडिशन होती त्याची गाडी चालू स्टार्ट वगैरे होत नव्हती. आम्ही त्यांच्या स्पॉटवरती त्या ठिकाणी गाडी होती, त्या ठिकाणी जाऊन बघून आलेलो होतो, पण गाडी त्या ठिकाणी चालू झालेली नाही. तर ती गाडी त्यांना बोललो, की आमच्या गॅरेजवरती आणून सोडा. तर गाडी आपल्या गॅरेजवरती आल्यानंतर ना आम्ही जसं चेक केलं तर गाडी स्टार्ट झालेली नाही. त्याच्यानंतर ना आम्ही पहिला कार्बोरेटर आणि फिल्टर क्लीन करून घेतला. तर कार्बोरेटर खोलल्यानंतर ना समजलं की गाडी 2-3 महिन्याच्या पुढे जास्त कालावधीत बंद असेल. कारण कार्बोरेटरमध्ये पूर्ण असं आतून बर आलेले होते, गंज पकडलेला होता आतल्या साईडला. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो चला. तर मित्रांनो बघू शकता की तुम्ही कशाप्रकारे या कार्बोरेटरमध्ये पूर्ण गंज पकडलेला आहे. तर हे असं होतं ज्या टायमाला तुम्ही गाडी 5-6 महिने गाडी एका जागेवरती ठेवून देता आणि त्याच्यानंतर गाडी तुम्ही चालू करत नाही. तर तुम्हाला आमचं एकच सांगणं आहे की गाडी ज्या टायमाला तुम्ही काळजी घेत जावा आणि ज्या टायमाला ते काम करत जावा.